कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांसह आज कोल्हापुरातल्या पापाची तिकटी परिसरातील पतंग विक्रेत्यांकडे मांजा दोरा खरेदी आणि विक्रीबाबत तपासणी केली। यावेळी सिंथेटिक मांजा, नायलॉन धागा, सिंथेटिक धागे यांचे उत्पादन, विक्री, साठवणूक, खरेदी आणि विक्री केल्यास कारवाईचा इशारा दिला। राष्ट्रीय हरित लवादानं पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारे सिंथेटिक मांजा, नायलॉन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धागे यांचं उत्पादन, विक्री, साठवणूक, खरेदी आणि वापर करण्यावर मनाई केली आहे। त्यानुसार उपायुक्त साधना पाटील यांनी महापालिका क्षेत्रात मांजा दोरा विक्रेत्या व्यावसायिकांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। दरम्यान नागरिकांनी सुद्धा असे धोकादायक दोरे वापरू नयेत असं आवाहन करत जर कोणी वापरत असेल तर त्याची महापालिका प्रशासनाला माहिती द्या असं आवाहन महापालिका उपायुक्त साधना पाटील यांनी केलंय। मकर संक्रांतीचा सण जवळ येतोय, त्यासोबत आपले पतंग उडवण्याची जी परंपरा आहे, जर वेगवेगळ्या स्पर्धा होतात शहरामध्ये किंवा हौसेने लोक पतंग उडवतात, परंतु अलीकडच्या काळात दिसून आले की नायलॉन मांजाचा उपयोग जास्त प्रमाणात होतोय। तर महापालिकेकडून देखील आम्ही जप्तीची मोहीम राबवतोय। वेगवेगळ्या पतंग विक्री केंद्र जे दुकानं आहेत तिथं आम्ही व्हिजिट केल्या आणि आम्हाला तरी आढळून आल्या नाहीत, परंतु नागरिक ऑनलाईन मागवणं वगैरे असे प्रकार होताना दिसत आहेत। तर माझी नागरिकांना विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीनं नायलॉनच्या मांजाचा उपयोग करू नये। बाकीचे त्याला पर्यायी मांजे किंवा जे आहेत ते उपलब्ध आहेत त्याचा आपण उपयोग करावा। तसेच अलीकडच्या काळात दिसून आलेलं आहे की पशुपक्षी आणि जीवितास देखील, माणसांच्या जीवितास देखील त्या मांजामुळं धोका निर्माण झालेला आहे। जरी कुणाला नागरिकांना कळालं की इथं एखाद्या ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होते, तरी महापालिकेच्या कंप्लेंट नंबरवरती त्यांनी कंप्लेंट दाखल करावी।